लायबिलिटी म्हणजे आम्ही असं म्हणतो की तुम्ही पैसे खर्च करताना फक्त दोन गोष्टी फायनान्सच्या दृष्टिकोनातून विकत घेतात, एकतर कमाई विकत घेता, एकतर खर्च विकत घेता. आता कमाई विकत घेता म्हणजे काय की तुम्ही मनी ॲप्रिशिएटिंग आणि इन्कम जनरेटिंग वस्तू किंवा सेवा कन्झ्युम करता. वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर तिची किंमत वाढत जाते किंवा त्याच्यातून उत्पन्न सुरू होतं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही विकत घेता मनी डेप्रिशिएटिंग आणि एक्सपेन्स जनरेटिंग, म्हणजे वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर तिची किंमत कमी होते किंवा खर्च वाढायला सुरुवात होते. जसं की मी समजा टीव्ही विकत घेतला 1,00,000 रुपयाचा, पुढच्या महिन्यात विकायला गेलं तर तो 50,000ला विकेल, म्हणजे मनी डिप्रिशिएटिंग आहे टीव्ही. याच ठिकाणी मी कार विकत घेतली 10,00,000 रुपयाची, पुढच्या वर्षी विकायला काढलं तर 8,00,000ला विकेल, मनी डिप्रिशिएटिंग पण आहे आणि 10,000 रुपये त्याचा खर्च पण वाढला कार घेतल्यामुळे. म्हणजे कार मनी डिप्रिशिएटिंग पण आहे, एक्सपेन्स जनरेटिंग पण आहे. आता लोक म्हणतील मग जगायचं नाही का? कॉमन सेन्सचा जरूर वापर करायचा आहे, या गोष्टी नक्की करायच्यात, पण तुमचे पैसे तुमच्यासाठी कामाला लागल्यानंतर करायच्यात. त्याचं थोडंसं नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही काहीही करू शकता. बचत का नाही होतंय तर तुम्ही लायबिलिटीवरती खर्च करताय, मनी डिप्रिशिएटिंग आणि एक्सपेन्स जनरेटिंग वस्तू जास्त कन्झ्युम करताय किंवा गार्बेज विकत घेताय. हे वाचल्यानंतर किंवा टाळल्यानंतर तुमच्याकडे पैसे वाचायला सुरू होतात.